नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक खूपच छान आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे. तांदळाची पळी पापड. याला आपण तांदळाची भातुडी देखील म्हणू शकतो. हे पापड खूप हलके, कुरकुरीत आणि खायला खूपच स्वादिष्ट लागतात आणि उन्हाळ्यात बनवायला एकदम परफेक्ट आहेत. चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी ही पापडी कितपत कुरकुरीत होते याचा रिझल्ट दाखवते. तर आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल पापडी कितपत कुरकुरीत झालेली आहे. ही पापडी करायला एकदम सोपी आहे, चवीला तर अप्रतिम लागते. एकदा ही पापडी नक्की करून बघा. जर तुम्हाला माझ्या साध्या सोप्या घरगुती रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या पापड्या बनवण्यासाठी जाडसर असणारे 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतले. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ब्रँडचा जाडसर असणारा तांदूळ वापरू शकता. हा रेशनचा तांदूळ असल्यामुळे तांदळामध्ये थोडाफार कचरा असतो, म्हणून तांदूळ निवडून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर बघा, या ठिकाणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला. आता या तांदळामध्ये तांदूळ बुडतील एवढे पाणी घालून 2 दिवस तांदूळ भिजत घालायचे आहेत. तर 2 दिवसानंतर बघू शकता तांदूळ छान भिजलेला आहे. आता तांदळातील हे पाणी काढून पुन्हा एकदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे तांदळाचा जो काही वास असतो तो येणार नाही. तर बघा, या ठिकाणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर कुकरमध्ये तांदळाच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे, म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला तांदळाच्या 6 पट पाणी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तांदूळ मी 2 वाटी घेतला होता, तर पाणी मी 12 वाटी एवढे घेणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे, त्याच प्रमाणात पापड खार, ओवा, सोडा आणि मीठ घातले. सगळे साहित्य घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करूया आणि तळापासून हलवून घेऊया. हलवून घेतल्यानंतर या पाण्याला उकळी आणायची आहे. उकळी लगेचच येण्यासाठी कुकरवरती झाकण ठेवा, म्हणजे उकळी पटकन येईल. तर काही वेळातच पाण्याला खळखळून उकळी आली. पाण्याचा रंग हलका चेंज झालेला आहे. याचा अर्थ सगळ्या साहित्याचा अर्क पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ घालूया. तांदूळ घातल्यानंतर हे सगळे साहित्य तळापासून हलवून घेऊया. साहित्य तळापासून हलवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. या ठिकाणी तांदूळ 2 दिवस भिजत घातल्यामुळे पटकन शिजला जातो, त्यामुळे जास्त कुकरच्या शिट्ट्या काढायची गरज नाही. तर बघा, या ठिकाणी कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या. गॅस बंद करूया आणि स्टीम जाईपर्यंत वाट बघूया. तर काही वेळातच स्टीम पूर्णपणे निघून गेली. तांदूळ अगदी मऊसूत शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार फ्लेवर घालायचा आहे. तर या ठिकाणी मी पुदिना अर्धी वाटी घालते. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर, पालक, टोमॅटो, हिरव्या मिरचीचा ठेचा, बीट, गाजर जे काही तुम्हाला आवडत आहे ते तुम्ही या ठिकाणी घालू शकता. पुदिना घातल्यानंतर पुन्हा हे बॅटर 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये जे काही थोडेफार तांदळाचे शीत राहिलेले आहेत ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅश करून घ्या. अशा प्रकारे मॅश करून घेतल्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम रिच, थिक होते. तर 6 ते 7 मिनिट नंतर बघू शकता हे बॅटर छान थिक झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बॅटर 5 ते 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. तांदूळ तुम्ही कोणत्या ब्रँडचा वापरलेला आहे त्यावरून त्याची कन्सिस्टन्सी ठरते. जर या ठिकाणी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी खूप जास्त घट्ट वाटली तर या ठिकाणी तुम्ही 1 वाटी गरम पाणी घालू शकता. तर 5 ते 10 मिनिट नंतर बघू शकता बॅटर छान रेडी झालेलं आहे. अजिबात या बॅटरमध्ये गाठी राहू नयेत म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅश करून हलवून घ्या. तर बघा, या ठिकाणी बॅटर तयार आहे. आता ज्या पॉलिथिनवर पापड घालणार आहे त्या पॉलिथिनला तेल लावून घेऊया, म्हणजे पापड पॉलिथिनला चिकटणार नाहीत. जास्त पण तेल लावू नका, कारण आपण हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करतो.
तर या ठिकाणी तुम्ही पापड घालण्यासाठी सुती कपड्याचा देखील वापर करू शकता। आता पापड घालण्यासाठी थोडंसं बॅटर दुसऱ्या एका भांड्यात काढून घेतलं, कारण सगळेच बॅटर आपण सोबत घेतले तर ते बॅटर अर्धे पापड होईपर्यंत थंड होईल। थंड झाल्यानंतर बॅटर घट्ट येते, त्यामुळे पापड घालायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे थोडेसे बॅटर बाजूला काढून घ्या आणि राहिलेले बॅटर झाकून ठेवा। आता आपल्याला याचे छोटे छोटे पापड घालायचे आहेत, कारण हे पापड तळल्यानंतर दुप्पट पॅनमध्ये बसणार नाहीत एवढे होतात, त्यामुळे छोटे छोटेच घाला। पापड घालताना जाडच घालायचा, कारण तो वाळल्यानंतर खूप पातळ होतो। या ठिकाणी मी अर्धी पळी बॅटरचा एक पापड घालत आहे, कारण एक पळी जर बॅटर घेतली तर खूपच मोठा पापड होतोय। तर या ठिकाणी बघू शकता सगळे पापड घातले। आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण 50 पापड तयार होतात। आता हे पापड 1.5 दिवस उन्हात वाळवून घ्यायचे आहेत। जर ऊन नसेल तर तुम्ही 2 दिवस फॅन खाली वाळवून घेऊ शकता। पापड घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता एक बाजू छान सुकलेली आहे। आता हे सगळे पापड आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत, म्हणजे दुसरी बाजू देखील छान सुकली जाईल। जर आपण एकाच बाजूने पापड सुकवले वाळवले तर ते वाळून वाटीसारखे गोल होतील, त्याला व्यवस्थित आकार येणार नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी पापड पलटवून घ्यायचे। तर 1.5 दिवसानंतर बघू शकता पापड छान वाळलेले आहेत, एकही पापड तुटलेला नाही, सगळे पापड छान झालेले आहेत। जर तुमचे पाण्याचे प्रमाण योग्य असेल, बॅटर छान शिजवले असेल तर अजिबात एकही पापड तुटणार नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा, तुमचे देखील पापड असे छान होतील। आता हे पापड आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो। आता तुम्हाला पापड तळून दाखवते, त्यासाठी तेलाचा व्यवस्थित अंदाज घेऊया। पापड तळण्यासाठी तेल मध्यम गरम करायचं आहे। अशा प्रकारे पापड तेलात टाकला की पटकन फुलून वरती येतोय, याचा अर्थ तेल तळणीसाठी तयार आहे। आता पापड तळून घेऊया। तर बघू शकता तेलात टाकलेला पापड फुलून दुप्पट होतोय। पापड तळताना फक्त एकदा झाऱ्या अशा प्रकारे प्रेस करा, म्हणजे पापड सगळ्या बाजूने व्यवस्थित तळला जाईल। तर बघा छान असा पापड तळून घेतला। दुसरा एक पापड तळून दाखवते। दुसरा पापड तळताना तेलाचा अंदाज घ्या, कारण पहिला पापड तळल्यामुळे तेल थोडंसं थंड झालेलं असतं। तर बघू शकता हा देखील पापड छान तळून घेतला। एक 3 ते 4 पापड तळले की टोपली भरून जाते। या ठिकाणी बघू शकता तळलेला पापड आणि आधीचा कच्चा पापड यामध्ये दुप्पट फरक आहे, कारण तळल्यानंतर हे कच्चे पापड दुप्पट होतात। याचा आवाज ऐका। तर बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत पापड तयार झालेले आहेत। हे पापड जरासुद्धा तेलकट होत नाहीत, माझ्या हाताला थोडेसुद्धा तेल लागलेले नाही। आपण साहित्याचे अचूक प्रमाण घेतले की पापड एकदम मस्त कुरकुरीत तयार होतात। तर या उन्हाळ्यामध्ये हे पुदिना फ्लेवरचे तांदळाचे पापड नक्की ट्राय करा, आणि अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या अचूक रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका थंडगार रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।